स्वागत करतो आपण नवीन व्हिडिओमध्ये। मी विक्रांत ढवळे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या व्हिडिओमध्ये। आपण आता उभा आहे हुंडाई प्रियॉन्स कारला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या शॉपच्या बाहेर ज्या गाड्या लागलेल्या आहेत, जसं की एक्सयूव्ही मध्ये म्हणा, त्यानंतर सिडान मध्ये म्हणा, या सर्व गाड्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे। तर पहिल्यांदा व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यालाही व्हिडिओ शेअर करा, कारण खूप हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गाड्यांची माहिती मिळणार आहे। काय होतं, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की मला एखादी सेकंड हँड गाडी घ्यायची, तर काळजी करू नका, हुंडाईचे आपण प्रियॉन कार्स आलेलो आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व गाड्यांची आज माहिती मिळणार आहे। एक जर तुम्ही या साईडला कॅमेरा दाखवा, या साईडला तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या उभ्या आहेत, की मारुती सुझुकी म्हणा, हुंडाईच्या गाड्या म्हणा, त्यानंतर छोट्या फॅमिली कार्स वेगनार, अल्टो, त्यानंतर काही रेनॉल्टच्या पण गाड्या उभ्या आहेत या ठिकाणी बघू शकता। आणि थोड्याशा यूज जास्त इयरच्या पण गाड्या उभ्या आहेत, त्याची माहिती आज आपण घेणार आहे। सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत। नक्की व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला सगळ्यांनी। तर सुरुवात करणार आहे आपण। चला मित्रांनो, सुरुवात करणार आहे आपण। आता हे सर्व कार्स बघणार आहे, जे आता हुंडाईचे प्रीमियम कारचे मॅनेजर आहेत, असताना भेटूया। वेलकम सर। नमस्कार। हुंडाईमध्ये आपलं स्वागत आहे सर। तुमचं नाव? माझं नाव अँथनी पिंटो। मी इथे बारामतीमध्ये सोमानी हुंडाई प्रॉमिस जे आहे आपलं यूज कार शोरूम, त्याचा मॅनेजर आहे। माझ्याकडे बारामती, पाटस आणि इंदापूर हे 3 शोरूम्स आपण हँडल करतो आणि आपल्या इथे जुन्या गाड्यांचा पूर्ण स्टॉक असतो। ओके सर। सर, आज जे हुंडाई प्रीमियम कार्स मध्ये ह्या आता सगळ्या कार्स आपण बघत आहे, त्यातली पहिली कार्स बद्दल तुम्ही काय सांगता? आपल्याकडे आता आहे 2021 ची बलिनो झीटा पेट्रोल आहे, ग्लांजा ग्लांजा पेट्रोल आहे, 2021 ची व्ही मॉडेल आहे। ओके। प्युअर पेट्रोल आहे, 74,500 किलोमीटर चाललेली आहे। सिंगल ओनर क्लीन कंडिशन गाडी आहे। साधारणतः आपण 6,50,000 रुपये या गाडीचं आपण प्राइसिंग लावलेली आहे, निगोशिएबल प्राइस आहेत। ओके। तर मित्रांनो, थोडीशी गाडीची आतली कंडिशन आहे बघा। तर हे गाडीतलं आतलं कुशन, फ्लोरिंग मॅटिंग पाहू शकता। स्टार्ट पुश बटन गाडी आहे। प्युअर पेट्रोल आहे ना सर? प्युअर पेट्रोल आहे, पुश स्टार्ट बटन आहे, टॉप एंड वेरियंट आहे हे। त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स, पुश स्टार्ट बटन्स, एअरबॅग्स, कुशन्स वगैरे केलेले आहे। ऑलरेडी गाडी फुल्ली लोडेड आहे, विदाउट ॲक्सिडेंटल आहे। सर्टिफाईड कार आहे सर्व। सर्टिफाईड कार्समध्ये हुंडाई कार्स ज्या येतात आपल्या, त्याच फक्त सर्टिफाईड्स होतात। अदर ब्रँडमध्ये ज्या कार्स असेल तर त्या आपण सर्टिफाईड नाही करत। ओके सर। सर, तशाच आपल्या प्रकारे आपल्याकडे 2022 ची स्विफ्ट ZX आहे, पेट्रोल आहे, सेकंड ओनर आहे, फर्स्ट ओनर आहे, 73,000 किलोमीटर चाललेली, MS16 मध्ये क्लीन कंडिशन सिंगल ओनर कार आहे। याच्यामध्ये पण तुम्हाला टॉप एंडचे वेरियंटचे फीचर्स येतील, एअरबॅग्स, ऑल व्हील, पुश स्टार्ट बटन्स ह्याच्यामध्ये पण आहेत। क्लीन कंडिशन मध्ये कार येईल तुम्हाला। तर मित्रांनो बघू शकता, MS16 नगर पासिंगची गाडी उभा आहे। स्विफ्ट पेट्रोल MS16 2022चं मॉडेल आहे। गाडीची कंडिशन अतिशय गुड आहे, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे पाहू शकता। आणि थोडीशी गाडीची आतली कंडिशन मी तुम्हाला दाखवतो। नेक्स्ट आपली कार कोणती राहणार? नेक्स्ट आपली कार आहे मारुती सुझुकी बलिनो झीटा पेट्रोल ऑटोमॅटिक। प्युअर ऑटोमॅटिक गाडी आहे, प्युअर पेट्रोल आहे, सिंगल ओनर आहे, 2022 ची, 66,000 किलोमीटर चाललेली आहे। सिंगल 6,50,000 रुपये मध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल। बलिनो झीटा सेकंड टॉप मॉडेल मध्ये येते। ओके। ह्याच्यामध्ये तुम्हाला पुश स्टार्ट बटन्स, अलॉय व्हील्स ह्याच्यामध्ये पण येईल तुम्हाला। तुम्ही गाडी बघू शकता, गाडी एकदम क्लीन कंडिशन, विदाउट ॲक्सिडेंटल आहे। तर गाडीतली आतली कंडिशन पाहू शकता। गाडीचं कुशन बघा, फ्लोरिंग मॅटिंग बघा, स्टार्ट पुश बटन गाडी आहे आणि अतिशय गाडी क्लीन कंडिशन मध्ये आहे। हो। गाडीच्या पाठीमागचे बॅक साईडचे टायर पाहिलं, फ्रंटचे टायर बघितलं, चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहेत। कोणती राहणार? आपल्याकडे आहे 2018 ची टाटा टियागो XZ प्लस आहे, टॉप एंड वेरियंट येतं त्याच्यामध्ये। डिझेल गाडी आहे, सिंगल ओनर, 78,000 किलोमीटर चाललेली आहे। ही गाडी साधारणतः तुम्हाला 4.5 लाख रुपयाच्या रेंजमध्ये भेटेल। क्लीन कंडिशन, टॉप एंड मॉडेल येतं टाटामध्ये, डिझेल मध्ये। ओके। डिझेल वेरियंट गाडी आहे। गाडीची कंडिशन आतली पाहू शकता। टॅगो XZ प्लस हे मॉडेल आहे। MH 45 7832 गाडीचा नंबर आहे।
फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. तर सर नेक्स्ट आपली कोणती कार आहे? आपल्याकडे आहे मारुती सेलेरियो आहे, पेट्रोल प्लस सीएनजी आहे, आउटसाइड फिटेड सीएनजी आहे. सेकंड ओनर आहे, 2019 ची क्लीन कंडिशन गाडी आहे. साधारणतः आपली ही 4,20,000 रुपये मध्ये जाईल. 92,000 किलोमीटर चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता गाडी ZXi मॉडेल आहे, टॉप एंड व्हेरियंट. गाडीची आतली कंडिशन बघा मित्रांनो, अतिशय क्लीन कंडिशन आहे. गाडीचं कुशन पाहू शकता, आतलं फ्लोरिंग मॅटिंग बघू शकता. गाडीचं आउटफिटेड, गाडीला सीएनजी लागलेला आहे. आपल्याकडे ऑल्टो 800 आहे, 2017 ची, पेट्रोल प्लस सीएनजी आहे, आउटसाइड फिटेड सीएनजी किट आहे. सिंगल ओनर, 80,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. गाडी तुम्ही बघू शकता. गाडी VXi मॉडेल आहे. कधीचं मॉडेल आहे सर? 2017चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. फर्स्ट ओनर, सिंगल ओनर आणि आउटसाइड फिटेड सीएनजी किट आहे. ओके. आणि प्राइस काय कोट केली गाडी गाडीला? जाईल तुम्हाला 2.5 लाख रुपयामध्ये. निगोशिएबल आहे का? निगोशिएबल प्राइस. अच्छा. तर मित्रांनो, तर आता ह्या सर्व सरांनी आपल्याला सर्व गाड्यांची माहिती सांगितली, आतले कंडिशनही दाखवली. पण ऑलमोस्ट वेळ खूप आता होत चाललेला आहे. तर आपण बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्याचे आपण आता डिटेल्स घेणार आहेत. तर तुम्हाला ज्या गाड्या आवडतील ते मला कमेंट करून सांगायचे आहेत. तर सर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया वेगनर बसणं. आपल्याकडे आता 2014 ची वॅगनर LXi सीएनजी आहे, LPG किट आहे, कंपनी फिटेड वाली. ही गाडी आहे, ती पण चांगल्या कंडिशन मध्ये 2.5 लाख रुपयाच्या बजेटमध्ये जाणारी तुम्हाला ही कार आहे. अशाच माझ्याकडे आहेत अजून वॅगनर. दुसरी हवी असेल तर तुम्हाला 2018 ची वॅगनर भेटेल, सिंगल ओनर, पेट्रोल सीएनजी मध्ये भेटेल. ही गाडी तुम्हाला साधारणतः 4 लाख रुपयाच्या रेंजमध्ये जाईल. सिंगल ओनर कार आहे ही पण. तशीच माझ्याकडे दुसरी जर वॅगनर मध्ये अजून हवी असेल तुम्हाला तर 2012 ची पेट्रोल गाडी भेटेल. VXi पेट्रोल सिंगल ओनर गाडी भेटेल तुम्हाला. तशीच माझ्याकडे दुसरी कार आहे, वॅगनर पेट्रोल सीएनजी आहे, 2018चं व्हेरियंट आहे, ग्रे कलर मध्ये आहे. एक माझ्याकडे 18 ची व्हाईट कलर मध्ये, 18 ची ग्रे कलर मध्ये आहे. दुसरी पाहू शकता तुम्ही माझ्याकडे. आता वेन्यू आहे MH45 मध्ये, तर त्याचे डिटेल्स काय राहतील सर? आपल्याकडे आता वेन्यू SX डिझेल आहे, 2021 ची, सिंगल ओनर आहे, MH45 आहे, 75,000 किलोमीटर चाललेली आहे. ही टॉप एंड व्हेरियंट मध्ये येते SX मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ्स भेटेल, अलॉय व्हील्स, पुश स्टार्ट बटन, फुल्ली लोडेड गाडी आहे, टॉप एंड व्हेरियंट, वेन्यू डिझेल मध्ये. सर गाडीची प्राइस काय कोट केली? ही आपण गाडीची प्राइसिंग कोट केलेली आहे 11,25,000 रुपये. ही तुम्हाला निगोशिएबल प्राइसिंग आहे. आणि ही गाडी वॉरंटी मध्ये येईल तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी आणि 3 फ्री सर्व्हिस येतील. ही आपली हुंदाईची सर्टिफाईड गाडी येईल. ओके सर. सर नेक्स्ट डस्टर बद्दल काय राहील सर? आपल्याकडे आता आहे 2013 ची डस्टर RXL व्हेरियंट आहे, टॉप एंड व्हेरियंट आहे. हे सुद्धा थर्ड ओनर कार आहे 2013 ची. या गाडीची प्राइसिंग जाईल तुम्हाला 2,80,000 रुपयेपर्यंत. 1,20,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. डिझेल व्हेरियंट आहे, 2019चं, सेकंड ओनर आहे, 1,62,000 1,62,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. साधारणतः आपण 4 लाख रुपयाची निगोशिएबल प्राइसिंग लावलेली आहे. आणि ही गाडी सुद्धा तुम्हाला XZ म्हणजे टॉप एंड व्हेरियंट मध्येच येते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अलॉय व्हील्स वगैरे येऊन जातील. तर MH42 मध्ये बारामती पाचीमध्ये गाडी उभा आहे. हुंडाई प्रीमियम कार्सला पाहू शकता गाडीच्या पुढच्या टायरची कंडिशन. आणि बॅक साईडचे मी तुम्हाला टायर दाखवतो मित्रांनो. अपोलो कंपनीचे टायर लागलेले आहे. डिझेल व्हेरियंट आहे गाडी. टाटाची टिगोर XZ प्लस टॉप एंड व्हेरियंट येत आहे, जसं की सरांनी सांगितलं आपल्याला. कार कोणती राहणार आहे? नेक्स्ट आहे आपल्याकडं हुंदाईची i20 स्पोर्ट्स डिझेल मध्ये आहे, 2011चं मॉडेल आहे, थर्ड ओनर आहे. ही गाडी आता तुम्हाला साधारणतः 1,36,000 किलोमीटर चाललेली आहे. MH42 आहे, चॉईस नंबर MH12 आहे, चॉईस नंबर आहे 0019. याही गाडीची कंडिशन पाहू शकता. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. गाडीचं किलोमीटर झालेलं आहे, फुल्ली लोडेड आहे, अलॉय व्हील्स, न्यू टायर्स आहेत गाडीमध्ये. आता ही साधारणतः तुम्हाला 2.5 लाख रुपयाच्या रेंज मध्ये भेटून जाईल. सेकंड व्हेरियंट येतं ना? सेकंड टॉप व्हेरियंट येतं, स्पोर्ट्स व्हेरियंट. नेक्स्ट वॅगनर बद्दल काय सांगणार आहे? आपल्याकडे आहे वॅगनार फॅमिली कार,
स्मॉल बजेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. साधारण 2009ची गाडी आहे. याचं रिपासिंग झालेलं आहे. 2029 पर्यंत रिपासिंग केलेली गाडी आहे. सेकंड ओनर आहे. 1,25,000 रुपयामध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. पेट्रोल प्लस LPG कंपनी फिटेड कार आहे. तर बघा मित्रांनो, ज्याचं बजेट कमी आहे ना त्यांनी नक्की या ठिकाणी आणि MH12 वॅगनर ही गाडी घेऊन जावा. जसं की सरांनी सांगितलं, कंपनी फिटेड LPG किट आहे या गाडीला. आणि खरंच वॅगनर ही गाडी फॅमिलीसाठी खरंच चांगली आहे. तिची बैठक आहे यातली खूप चांगली आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं ऑन द वे तर आपल्याला वॅगनर कार दिसतात. सर नेक्स्ट कोणती कार राहणार आहे? नेक्स्ट आहे आपल्याकडं फॅमिली कारच आहे. ऑल्टो 800 बुकिंगमध्ये. ऑल्टो 800 आहे. ही पण फॅमिली कार आहे. 2015ची सिंगल ओनर गाडी आहे. MH14 मध्ये तुम्ही पाहू शकता. एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे. साधारणतः ही तुम्हाला 2,25,000 रुपयाच्या रेंजमध्ये भेटून जाईल. MH14 पिंपरी चिंचवड पासिंग गाडीचं. नेक्स्ट सर A-स्टार बद्दल काय तुमची डील आहे? A-स्टार आहे. 2010ची A-स्टार आहे. सेकंड ओनर आहे. साधारणतः 1,92,000 किलोमीटर चाललेली आहे. ही तुम्हाला 1,00,000 रुपयाच्या रेंजमध्ये भेटून जाईल. खूप कमी पेमेंटमध्ये गाडी आहे. A-स्टार MH45 अकलूज पासिंगची गाडी आहे. प्युअर पेट्रोल व्हर्जन आहे. सेकंड ओनर आहे गाडी. पण गाडीची कंडिशन आहे ठीकठाक आहे, पण तुम्ही यूज करू शकता गाडी. नेक्स्ट अजून एक आहे माझ्याकडे छोटी फॅमिली कार लो बजेटमध्ये. 2011ची ऑल्टो 800 ऑल्टो आहे. LXI प्युअर पेट्रोल आहे. सिंगल ओनर गाडी आहे. 1,06,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. साधारणतः तुम्हाला ही गाडी सुद्धा 1,25,000 रुपयाच्या बजेटमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, पुढे अल्टो बघत आहात. अल्टो तर सगळ्यांची पसंतीची गाडी आहे. जिकडे तिकडे आपल्याला अल्टोच गाडी दिसते. MH42 बारामती पासिंग मध्ये गाडी उभा आहे. 2011चं मॉडेल आहे. ओनर फर्स्ट आहे. गाडीचं किलोमीटर ऑलवेज 1,25,000 झालेलं आहे. सॉरी 1,06,000. हा 1,06,000 झालेलं आहे आणि 1,25,000 गाडीची किंमत ठेवलेली आहे. ऑन निगोशिएबल प्राइस आहे. निगोशिएबल प्राइसिंग आहे. ओके सर, नेक्स्ट स्कॉर्पिओ आहे काय डील आहे? माझ्याकडे आहे आपली सगळ्यात मोस्ट जी SUV सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी गाडी आहे स्कॉर्पिओ. 2010चं सिंगल ओनर मॉडेल आहे. टॉप एंड मॉडेल आहे. EX मध्ये डिझेल मध्ये ही गाडी आहे का सर? गाडी हेमॉक आहे. 2010ची सिंगल ओनर आहे. 2026 पर्यंत याचे पेपर व्हॅलिड आहेत. साधारणतः 2,00,000 किलोमीटर या गाडीचं चाललेलं आहे. पण हे आता मेंटेन बघायला गेलं तर सिंगल ओनर असल्यामुळे कस्टमरचे नवीन टायर्स आहेत, अलॉय व्हील्स आहेत, आतील कुशन्स वगैरे सगळे प्रॉपर केलेलं मेंटेन केलेलं आहे. एमॉक कंडिशन गाडी आहे. गाडीची प्राइस काय कोट केली? गाडीची प्राइसिंग आपण कोट केलेली आहे 3,75,000 रुपये. ऑन निगोशिएबल प्राइसिंग आहे. पण गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि सिंगल ओनर म्हणजे एक हाती वापरलेली गाडी आहे. थोडासा मेंटेनन्स केल्याच्या नंतर ही गाडी एकदम चकाटक कंडिशन मध्ये. हुंदाई सर्टिफाईड कार आहे. हुंदाई i20 पेट्रोल मॅग्ना मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे. 2023ची. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी, 3 फ्री सर्व्हिस सहित गाडी येईल. क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे. 75,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे या गाडीचं. या गाडीची सेलिंग प्राइसिंग आपण लावलेली आहे 7,00,000 रुपये, पण निगोशिएबल प्राइसिंग आहे. क्लीन कंडिशन गाडी आहे. तर मित्रांनो, i20 न्यू आता सध्याची मॉडेल आता मार्केटमध्ये आहे. MH45 अकलूज पासिंग मध्ये. जसे की सरांनी सांगितलं, गाडीची कंडिशन पाहू शकता. पाठीमागचे बॅक साईडचे टायर बघा, गाडीचे पुढचे टायर बघा. 2023चं मॉडेल आहे. 7,00,000 ऑन निगोशिएबल प्राइस आहे. खरंच खूप सुंदर कार आहे. मी आता कार पाशीच उभा आहे आणि प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि ओनर महत्वाचं फर्स्ट आहे. 2018ची हुंदाई वेरना सगळ्यांचं आवडती सेडॅन कार हुंदाई मधली. 2018ची सेकंड ओनर आहे. 84,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. MS16 मध्ये गाडी भेटेल तुम्हाला. याच्यामध्ये ऍडिशनल आउटसाइड भेटेड CNG किट आहे. या गाडीची प्राइसिंग आपण 6,00,000 रुपये कोट केलेली आहे. निगोशिएबल प्राइसिंग आहे. क्लीन कंडिशन विथ वॉरंटी गाडी येईल तुम्हाला. याच्यामध्येही तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी आणि 3 फ्री सर्व्हिसिंग येऊन जातील. तर मित्रांनो, जसं की सरांनी सांगितलं, MS16 नगर पासिंग मध्ये गाडी उभा आहे. 2018चं मॉडेल आहे. सेकंड ओनर गाडी आहे. गाडीचं किलोमीटर झालेलं आहे 84,000 आणि गाडीची प्राइस झालेली आहे 6,00,000 रुपये. ऑन निगोशिएबल प्राइस आहे. आणि महत्वाचं, गाडीला आउटफिटेड CNG किट आहे. फुल्ली मेंटेन कार आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर, जसं की आता हायवरना 2018चं मॉडेल आहे, न्यू आहे. त्याला जर CNG किट बाहेर टाकलं तर त्याचं ड्रॉबॅक थोडेफार काहीतरी असतील. ज्या गाड्या आपल्या BS4 मध्ये किंवा BS6 कंप्लायंट आधीच्या आहेत, BS6च्या आधीच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये CNG किट हे गाडीला सपोर्ट करतं.
पण 2020 नंतर जे BS6 कंप्लायंट 1 आलं 2 आलं त्याच्यामध्ये जर तुम्ही आउटसाइड फिटेड CNG किट लावता तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला इश्यू येऊ शकतो, जर्किंग प्रॉब्लेम किंवा ॲव्हरेज प्रॉब्लेम किंवा काही वेळेल कस्टमरचा असा फीडबॅक आहे की त्याच्यामध्ये पिकअप ड्रॉप होतो. नक्कीच. तर त्या गाड्यांमध्ये तो प्रॉब्लेम येतो, कारण की त्या गाड्या ह्या हायली सेन्सर प्रूफ गाड्या आहेत, त्याच्यामध्ये सेन्सरचा यूज जास्त झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात आहेत सेन्सर, त्यामुळे BS4 मध्ये ज्या एवढ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये CNG खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतो. बऱ्याच ठिकाणी ह्या तुम्ही आता जे आउटफिटेड CNG टाकताना गिअर शिफ्टिंग करताना फर्स्ट आणि सेकंड गिअरला इश्यू येतो. नाही, जर इंजिन जे आहे ज्याच्यामध्ये स्पेसिफाईड जर तुम्ही स्पेशल किट जर लावलं, CNG किट 2 प्रकारचे किट येतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे गाडीला आता ही 1 जी गाडी आहे तुमची 1.6 आहे, 1.4 गाडी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला सेपरेटली CNG किट्स आहेत. जर तुम्ही 1000 सीसीच्या गाडीचं किट जर तुम्ही 1500 सीसीच्या गाडीला जर वापरणार असाल तर तुमची 1500 सीसी वाली जी गाडी आहे ती तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला परफॉर्मन्स देणार नाहीये. नक्कीच. तर त्यासाठी आपण CNG किट पण लागताना पण सिक्वेन्शियल किट आहे की साधं एक CNG किट आहे हे पण बघून घेतलं गरजेचं आहे. ओके. तर धन्यवाद सर, तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. अजून एक जाता आमच्या व्ह्यूअर्ससाठी तुमचा काय मेसेज राहील? जर तुम्हाला कोणतीही हुंदाईची सर्टिफाईड कार किंवा नॉन सर्टिफाईड जर हवी असेल किंवा कोणतीही यूज कार, क्वालिटी यूज कार जर हवी असेल तुम्हाला, तर तुम्ही आमच्या सोमानी हुंदाई या बारामती कसबा शोरूम मध्ये, कसबा चौकामधील बारामतीच्या शोरूमला तुम्ही व्हिजिट करा. इथं तुम्हाला खूप साऱ्या प्रकारच्या गाड्या बघायला भेटतील. साधारणतः 25 ते 30 गाड्या आपल्याकडे आत्ता उभ्या आहेत. दर महिन्यामध्ये आपल्याकडे 50 कार्स येतात, 50 गाड्या सेल होतात. तर तुम्ही पाहू शकता, रोज काही ना काहीतरी नवीन गाडी येत जाईल, रोज काही ना काहीतरी नवीन तुम्हाला गाडी भेटत जाईल. जर तुम्हाला कोणतीही गाडी आवडली असल्यास प्लीज सोमानी हुंदाई बारामती, हुंदाई प्रॉमिस, माझ्याशी संपर्क करा. माझं नाव आहे अँथनी जोसेफ पिंटो, मी हुंदाई शोरूम बारामतीचा एक्सचेंज मॅनेजर. हा व्हिडिओ झालेला आहे आणि या व्हिडिओ मार्फत 5-6 गाड्यांची मी आतली कंडिशन गाडीची दाखवली आहे, परंतु ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्यांचे आम्ही डिटेल्स दिलेले आहेत, कारण मोस्टली हा वेळ झालेलाच होता. मी तसं सांगितलं तुम्हाला. पण तुम्हाला जे काही कार पाहिजे ना, तुम्ही मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला वेन्यू पाहिजे ना, आम्हाला सर क्रेटा पाहिजे ना, आम्हाला वेर्ना पाहिजे ना, आम्हाला स्विफ्ट डिझायर पाहिजे. बऱ्याच गाड्या आहेत, त्याची नक्कीच मी तुमची पूर्तता करेल. आणि आज जो सरांनी आपल्याला वेळ दिला, खरंच खूप चांगला वेळ दिला. आज माहिती सांगितली. सर पहिले हुंडाईला होते पुण्यामध्ये जॉबला, आणि आता सरांची न्यू आता बदली बारामतीमध्ये झालेली आहे. सरांनी खूप चांगलं आपल्याला सांगितलं. सर तुम्हाला जाता आमच्या व्ह्यूअर्सला काय मेसेज द्यायचा आहे? तुमच्या व्ह्यूअर्ससाठी माझा एकच मेसेज असेल, जर सरांचा व्हिडिओ पाहून तुम्ही जर माझ्या सोमानी हुंदाई शोरूममध्ये जर व्हिजिट करत असाल आणि माझ्याकडे कोणतीही कार बुक करून डिलिव्हरी घेत असाल, तर तुम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट किंवा स्पेशल ॲक्सेसरीज वाउचर किंवा काही आपण देण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक याच्यासाठी काही ना काहीतरी स्कीम देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर मित्रांनो, बघितलं सरांनी सांगितलं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचा फायदाही तुम्ही बघितला असेल की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही जी कार घ्यायला येताल ते तुम्ही दाखवलं की आम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब आहे, तर नक्की तुम्हाला गिफ्टही मिळणार आहे, त्याबद्दल डिस्काउंट मिळणार आहे. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का, की प्रियॉन कार्स घ्यायचं का? प्रियॉन कार्स घेताना जी कंपनी, ज्या हुंडाई कंपनी आहे त्या चेक करून गाड्या ठेवल्या जातात, म्हणून त्या ठिकाणी कधीही गाडी घेणं चांगलं आहे. तर धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय.